आणि आता नाव काय? नवे. हो, बर बर. शाळेत जाते? हां. व्हेरी गुड. एक चिठ्ठी काढणार यातली? ओके, एक चिठ्ठी काढा बाळा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे शिल्पा संतोष चिले. नाव सांगा. शिल्पा संतोष चिले. कुठे राहता? ऐरोली सेक्टर 20. आता घरातलं कोण आहे इकडे तुमच्या बरोबर? कोणी नाही, माझे फ्रेंड्स आहेत फक्त. बरं माझा झालं. मुलगा. हो, मुलाला बोलवा. ये ये तू बरा. हा, तेवढा धीर येईल ना आईला म्हणून. घ्या उखाणा घ्या. गणपतीला दाखवायला 21 मोदकांचा नैवेद्य. संतोषरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. मोदक करायला गेला आणि बेसनाचा लाडू झाला. छान होता मोदक. सुरुवात करूया या खेळाला आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणीचा खेळ सोपा आहे. दोन बाजूला 2 गेट आहेत आणि या गेट वरती बॉलिंग बॉटल लावलेले आहेत. स्माइली चेंडूच्या सहाय्याने एक टप्पा पडून त्या बॉलिंग बॉटल पडल्या पाहिजे. तो चेंडू त्या बॉलिंग बॉटलला लागणं महत्वाचं आहे. कुठेतरी तो चेंडू लागला आणि त्या धक्क्याने ती पडली तर ती मोजली जाणार नाही. दोघींनाही 10 संधी आणि क्रॉस पद्धतीने खेळ खेळायचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्याच्या समोरच्या बाजूच्या बॉलिंग बॉटल तुमच्यासाठी आणि तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्याच्या समोरच्या बाजूला असलेल्या बॉलिंग बॉटल तुमच्यासाठी. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा. एक 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 0. आता 5 संधी तुमच्यासाठी. एक यांची गुणसंख्या 1 आणि संधी तुमच्यासाठी. एक तुमच्यासाठी आता 5 संधी आहेत आणि गुणसंख्या आहे 1. बघूया काय होणार या खेळात. दोन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या चिले वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कुटे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. कृष्णा स्क्वेअर सोसायटी सेक्टर 20 ऐरोली या ठिकाणी रंगलेला हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.